नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. करंजाडे अंधारात, वीज पुरवठा खंडित, नागरिकांचा आक्रोश. पनवेल तालुक्यातील करंजाडे आणि वडघर परिसरातील नागरिक काल रात्री अंधारात होते. तब्बल 8 तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उष्णतेच्या असह्य लाटेत वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विद्युत वाहिनीतील लागलेल्या आगीमुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र दुरुस्ती कार्यातील दिरंगाईमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. नियमित वीज बिल भरूनही वेळेवर सेवा न मिळाल्याने नागरिकांनी महावितरणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अत्यावश्यक परिस्थितीत मनुष्यबळाची उपलब्धता नसल्याने दुरुस्तीसाठी बाह्य मदत घ्यावी लागल्याची माहिती मिळत आहे. हे महावितरणाच्या नियोजन शून्यतेचे उदाहरण आहे, असे नागरिक म्हणत आहेत. अखेर महावितरण कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र या काळात झालेल्या गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण काय उपाययोजना करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.